पण सर मॅडम पाहू शकतो हे अशी भुयारी मार्ग तर सर आपण पाहू शकतो जसं हे आपण तोप वगैरे जर चालवता ना चालवल्यानंतर समजा ते फायर करतात त्याला गरम लागते नंतर गरम लागल्यानंतर हातपाय वगैरे धुण्यासाठी किंवा बसण्यासाठी समजा पाण्याचं सिस्टम आहे आतमध्ये समजा बसायचं येऊन ओके आता आपण इथं पाहू शकतो सर हा किल्ल्यातली सेकंड नंबरची तोप ओके ते आपण जी होती ते अमृत बुरुजवर असणारी अमृत तोप किंवा सिंह तोप किंवा बांगडी तोप आणि हे मगरी तोप ओके आणि आपण बांगडी तोप पण म्हणू शकतो मगरी तोप म्हणजे कसं आहे याला थोडंसं सर मगराचं तोंडाचा आकार दिलेला आहे बरोबर मगराचा आकार आहे समोर आणि मानावर समजा असं हे दिलेलं आहे जे आपल्याला पुढचं गाव दिसेल तुमच्या राईट साईडला जे गाव आहे हे मानसपुरी गाव ओके गावाला लागून बुरुज असल्यामुळं मानसपुरी बुरुज नाव दिले त्याला ओके आणि ते एक विहीर लोखंडच त्या काळामध्ये प्युअर लोखंड समजा आता सगळं दुपल चलाले हे विहीर आहे सर आम्ही इथं भरपूर आंघोळ केली विहिरीमध्ये खूप खोल आहे मानसपुरी बुरुज पाहिल्यानंतर आता दुसऱ्या बुरुजावरती जाऊया तुम्ही तर पाहू शकता एक शिलालेख लिहिलेला आहे उर्दू भाषेत आहे इथे अजून एक चौथा बुरुज आहे त्याच्यावर सुद्धा एक तोफ आहे तळ्याच्या बाजूला हे एक खंदक दिसत आहे त्याच्यामध्ये स्वच्छ असे पाणी सुद्धा आहे खंदकापासून थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला किल्ल्याची पाठीमागची बाजू पाहायला मिळते जे समोरच्या बाजूला जे आपण पाहत आहे ते एक जेल आहे हा किल्ल्याचा सर्वात शेवटचा 6वा बुरुज चला जाऊन पाहूया किल्ल्यातील एकमेव खंदकात असलेली मस्जिद जी फक्त उन्हाळ्यामध्ये जाता येते पावसाळ्यात जाता येत नाही मित्रांनो इथे एक खंदकातून पलीकडे बाहेर जाण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे चला आता आपण पुढे जाऊन पाहूया काय आहे नेमकं याच्यामध्ये पूर्ण बुरुजावरील मार्ग फिरून वापस आल्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे किंवा बिल्डिंगकडे आपण वापस येतो मछली दरवाजाच्या पुढे आल्यानंतर लेफ्ट साइडला एक पायरी मार्ग वर जातो
ज्याने आपण पूर्ण परत लोह दरवाजाकडे वापस जातो त्याच्या छतावरील वरला भाग पाहण्यासाठी. चला तर मग पाहूया. छतावर आल्यानंतर पुन्हा आपल्याला काही स्टेप्स खाली उतराव्या लागतात. तो एक भुयारी मार्ग आहे. तिथून सुद्धा आपण किल्ल्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी भुयारी मार्ग निघतात. पण राईट साईडला न जाता आपण लेफ्ट साईडला वळूयात आणि आपण पुढं लोह दरवाजाकडे असणारी जी वाट आहे त्याच्याकडे जाऊया. आता आपण चाललोय किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे लोह दरवाजाच्या टॉपला. चला मग तिथे एक तोफ आहे ती पण पाहूया. हे लोह दरवाजा समोरील किल्ल्याकडे येणारा एकमेव मार्ग जो खंदकातून येतो. पूर्ण किल्ला पाहून झाल्यानंतर प्रशासकीय इमारतमध्ये त्यांच्या ही गरुड देवताची मूर्ती ठेवलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातील ज्या काय आपल्या स्मारके किंवा वास्तू आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा कार्यालयीन इमारतमध्ये येऊन ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यावा.